स्विच केस या ठिकाणी बघा इंटिजर केस नंबर n आणि नंतर पुन्हा काय स्विच केस नंबर 1 स्टेटमेंट टू बी एक्झिक्युटेड, नंतर पुन्हा आहे ब्रेक, नंतर पुन्हा आहे स्टेटमेंट केस नंबर 2. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते, स्विच जो दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला केस नंबर काय करावं लागते, युजर कडून टाकावं लागते. कोणाकडून टाकावं लागतं, युजर कडून. आणि युजरलाही ऑप्शन दिसले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे काही केस नंबर मध्ये मेन्शन केलेले आहेत, एक दाबलं तर तुम्हाला हे दिसेल, दोन दाबलं तर हे दिसेल, मग ते सुद्धा त्या तिथं अपियर होण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रिंट एफचा पण उपयोग करावा लागेल. बघा लक्षात घ्या, आपल्याला एखादी गोष्ट दाखवायची आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन निवडायचे आहेत. आपण काय करतो, ऑप्शन निवड 1 2 3, पण 1 2 3 ला नेमकं कोणतं ऑप्शन आहे त्याला दिसायला पाहिजे ना युजरला पहिल्यांदा. तर त्यासाठी आपल्याला प्रिंट एफचा सुद्धा काय करावं लागते, आपल्याला ऑप्शन तिथे त्या ठिकाणी निवडावं लागतं. आणि हे केस त्या ठिकाणी केस नंबर काय झाले पाहिजेत, केस नंबर 1 नंबर जर दाबला तर तुम्हाला हे स्टेटमेंट दिसेल, 2 ऑप्शन दाबला तर तुम्हाला हे स्टेटमेंट दिसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आधीच हे डिझाईन करून ठेवण्याचं काम कोणाचं आहे, आपलं आहे, स्वतःचं आहे. प्रोग्रामर आहोत आपण. प्रोग्रामर आहोत म्हणजे नेमकं काय, प्रोग्रामिंगच्या ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला स्टॅटिक प्रोग्रामिंग करायची आहे का डायनॅमिक प्रोग्रामिंग करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण ठेवली पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्याचं एकदम कॅल्क्युलेशन अनालिसिस जो आहे तो ठरलेला असतो. आणि त्याचं कशा प्रकारे मांडणी करायची ह्याची मांडणी सुद्धा कोणाकडून डिपेंड असते, अवलंबून असते, आपल्यावरती अवलंबून असते. तर सांगायचा उद्देश असा आहे की ह्या ठिकाणी प्रोग्रामिंग मध्ये नेमकं काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे, लिमिटेशन्स काय असले पाहिजेत, मर्यादा त्याला काय असले पाहिजेत, ह्याचं सगळं मोजमाप हे आपल्याकडे असलं पाहिजे. तर सांगायचा उद्देश काय आहे की आता ह्या ठिकाणी बघा स्विच केस मध्ये आपण एक आता प्रोग्राम जे लिहिला होता त्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलं, ऍडिशन ऑफ 3 नंबर्स. चौथा नंबर जर पुन्हा जर आपल्याला जर ऍड करायचा जर असेल तर होऊ शकतो का त्याच्यामध्ये, नाही. 3 नंबर आपण दिल्यानंतर तो काय झाला, ऍड होऊन स्टॉप झाला. मग त्याच्यासाठी मग आपल्याला काय पाहिजे, मल्टिपल इनपुट्स पाहिजेत आपल्याला. आउटपुट किती पाहिजेत, मल्टिपल. आपल्याला मग एक विचारणारा पाहिजे की हा बाबा एंटर द न्यू नंबर, एंटर द न्यू नंबर, डू यू वॉन्ट टू प्रोसीड, म्हणजे तुम्हाला अजून काही नंबर टाकायचे आहेत का, डू यू वॉन्ट टू ऍड एनी नंबर. अशा पद्धतीचं आपल्याला काय करावं लागेल, युजर कडून इनपुट घ्यावं लागतील आपल्याला. कशाकडून, युजर कडून इनपुट घ्यावं लागेल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अँड्रॉइड प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा आपण जावा बेस्ड प्रोग्रामिंग वगैरे जेव्हा करतो फॉर्मॅट फक्त चेंज असतो, पण जे संकल्पना जी असते प्रोग्रामिंग करण्याची ती संकल्पना सेम असते. तुम्ही कोणतीही भाषा निवडा, स्ट्रक्चर ओरिएंटेड निवडा की ऑब्जेक्ट ओरिएंटेड निवडा. स्ट्रक्चर ओरिएंटेड मध्ये सी लँग्वेज येते, ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये C++, जावा, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, चित्र, चित्रावरती अवलंबून असलेला, स्क्रीनवर जे काही आपल्याला ग्राफिक्स दिसतात त्या ग्राफिक्स वरती अवलंबून असलेला प्रोग्रामिंग, त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. आणि स्ट्रक्चर ओरिएंटेड मध्ये काय होते, जे की सी प्रोग्राम, ज्या ठिकाणी आणि कमांड प्रॉम्प्ट सुद्धा पाहिला होता आपण. कमांड प्रॉम्प्ट कोणत्या भाषेपासून बनलेला असतो, सी भाषेपासून. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही कशापासून बनलेली आहे, सी. लिनक्स सुद्धा कशापासून बनलेला आहे, सी. पण ती कशी आहेत, ओपन सोर्स आहे. युनिक्स कसा आहे, क्लोज सोर्स आहे, म्हणजे त्याला पैसे पेड करावे लागतात, पैसे द्यावे लागतात त्याला. पण लिनक्स कसे आहे, ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे फ्री आहे. बघा सॉफ्टवेअर मध्ये ओपन सोर्स ज्याला आपण म्हणतो ती कशी असते भाषा, ऍक्च्युली ती फ्री असते. ऐकायलात का. आणि सी लँग्वेज ह्या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमचा जेव्हा आपण विचार करतो, इव्हन विंडोज सुद्धा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं जाणून येते की भाषा तर एकच वापरलेली आहे, फक्त फरक एवढा काय केलेला आहे त्याच्यामध्ये, जी काही त्यांनी लायब्ररी दिलेली होती त्याच्यामध्ये काय होता, ती दिलेल्या लायब्ररीमध्ये जास्त सुविधा
पेड आणि जास्त सुविधा असून सुद्धा ओपन सोर्स दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम जसं अँड्रॉइडचं प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअरवरून आपण सगळे अँड्रॉइडचे ॲप जसे आपण डाउनलोड करून घेतो तशा पद्धतीने लिनक्सचं सुद्धा काय आहे, प्ले स्टोअर स्वतःचं आहे. त्या ह्याच्यावरून सुद्धा काय करू शकतो आपण, इमेजेस आपण याचे सॉफ्टवेअर्स डाउनलोड करून घेऊ शकतो. तर सांगायचा उद्देश काय आहे ह्या ठिकाणी की आपल्याला प्रोग्रामिंग करत असताना आपला आता पॉइंट चाललेला आहे स्टॅटिक प्रोग्रामिंग आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग. तर ह्याचा उद्देश काय आहे की स्टॅटिक प्रोग्रामिंग म्हणजे काय, एक ठराविक प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये तुम्ही 2 डिजिट 3 डिजिट दिलेले व्हेरिएबल्स ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला उपयोग होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त काय डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये काय होते, ही पॉसिबिलिटीज आपल्याला जास्त प्रमाणात मिळू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स क्रिएट करावे लागतात, व्हेरिएबल्स सोबत त्याच्या बरोबर मेमोरी अलोकेशन करावी लागते, नुसतेच व्हेरिएबल देऊन चालत नाही. आणि सांगायचा उद्देश काय की आपल्याला लिमिटेशन्स किती आहेत, आपली मेमोरी स्पेस किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला असावी लागते, हार्डवेअरची माहिती असावी लागते आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअरची सुद्धा काय त्याच्यामध्ये माहिती असणं तुम्हाला गरजेचं असते. तर ह्या ठिकाणी बघा ह्याचा प्रोग्राम मध्ये काय लिहिलं बघा, इथे ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, पहिल्यांदा हेडर फाईल तुम्हाला वरच्या बाजूला लायब्ररी फाईल डिफाईन केलेली आहे. कोणती कोणती, इन्क्लूड stdio.h. नंतर पुन्हा काय दिलंय, व्हॉइड मेन. आता मेन प्रोग्राम मध्ये बघा इंट केस नंबर, इंटिजर केस नंबर, प्रिंट एफ एंटर द नंबर. नंतर पुन्हा आहे स्कॅनएफ %d अँड केस नंबर. आता ह्या ठिकाणी बघा ह्या इंटिजरच्या व्हॅल्यू मध्ये जर समजा स्पेस जर असेल तर तो कन्सिडर होतो का, नाही होत, एरर दाखवतो. त्यासाठी कधी पण तुम्हाला जर ही एखादी व्हॅल्यू जर तुम्हाला जर चिटकून घ्यायची जर असेल तर अंडरस्कोर द्यायचं. बघा स्विच स्टेटमेंट सिंटॅक्स बघा आता त्याचा, स्विच एक्सप्रेशन, नंतर पुन्हा दिले स्विच कॉन्स्टंटंट 1, नंतर ब्रेक, नंतर केस कॉन्स्टंटंट पुन्हा ब्रेक. प्रत्येक ठिकाणी हे ब्रेक लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. हे ब्रेक फार महत्वाचं आहे. हे जर ब्रेक जर तुम्ही लिहिणार नाहीत तर स्टेटमेंट तुमचं काय होते, दुसऱ्या लाईनला जातं. कारण सीचं प्रोग्रामिंगचं काय आहे महत्व की ह्या ठिकाणी प्रत्येक तो लाईन बाय लाईन काय करतो, तो कोड आणि डिकोड करतो. तर त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेणं गरजेचं आहे. दिसायला सगळ्यांना की अजून झूम आउट करू. तर बघा पुन्हा ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल बघा, सिग्नल फ्लो, सिंगल एक्सप्रेशन, एक्सप्रेशन किती आहे आपला, एकच आहे. नंतर बघा इक्वल टू केस कॉन्स्टंटंट यस कोड ब्लॉक 1. आता त्याला नो म्हणलं, इक्वल्स टू केस कॉन्स्टंटंट 2, दुसरा ऑप्शन केस 2 कोड ब्लॉक नंबर 2 इक्वल्स टू केस कॉन्स्टंटंट 3. नंतर पुन्हा काय केलं, अशा प्रकारे मल्टिपल करत करत पुन्हा काय व्हायलंय, डिफॉल्ट कोड. बघा लक्षात घ्या, ह्याला काय म्हणतात, फ्लो चार्ट. पहिल्या कंडिशनला जायचंय का, दुसऱ्याला जायचंय का, तिसऱ्याला जायचंय, आणि अशा पद्धतीने इथे ब्लॉकला देण्यासाठी इकडच्या कंडिशनला कट करावा लागतो, म्हणून तो ब्रेक फंक्शन वापरणं गरजेचं आहे. आता बघा ह्या ठिकाणी एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. इकडे बघा सिंपल कॅल्क्युलेटर, बघा एक्झाम्पल ऑफ सिंपल कॅल्क्युलेटर. बघा ह्या ठिकाणी ऑपरेटर कोणते वापरले, ह्या ठिकाणी इंटिजर मेन म्हणजे व्हॉइड मेन, थोडक्यात कॅरेक्टर ऑपरेटर वापरले. नंतर डबल, नंतर कोणतं वापरले, डबल. बघा अजून थोडस झूम करतो मी तर तुम्हाला आयडिया होऊन जाईल. बघा लक्षात घ्या, प्रोग्राम डिफाईन करताना कशा पद्धतीने त्याची म्हणजे सुरुवात करायची ह्याचं थोडस लक्ष घ्या. बघा मेन व्हॉइड मेन लिहिल्यानंतर कॅरेक्टर ऑपरेटर, नंतर डबल,
N1 आणि N2. प्रिंट एफ काय, एंटर एन ऑपरेटर. बेरीज करायची का, वजाबाकी करायची का, गुणाकार करायचा का, भागाकार करायचा. लक्षात घ्या, आपल्याला दरवेळेस काय करावं लागत होतं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारसाठी त्या लाईनला जाऊन तिथं जे चिन्ह आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारचे ते बदलावं लागत होते. सकाळच्या पॉइंट मध्ये आपण पाहिलं होतं, जो परीक्षेला प्रश्न आला होता, सी प्रोग्रामिंगचे अरिथमेटिक ऑपरेटरचे माहिती सांगा. किती ऑपरेटर आहे का एकूण अरिथमेटिक ऑपरेटर साठी? 5. कोणते कोणते? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि मॉड्युलो. हे 5 प्रकार आहेत अरिथमेटिक ऑपरेटरचे. आता ह्या ठिकाणी तुम्ही इथं मॉड्युलो सुद्धा देऊ शकता. ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, मॉड्युलो सुद्धा देऊ शकता. मग आता इकडे बघा, स्कॅन एफ पर्सेंटाइल सी. बघा कॅरेक्टर डी आलं का इथं? नाही. काय आलं? सी आलं. इंटिजर असेल तर डी येते, कॅरेक्टर असेल तर सी येते, फ्लोट असेल तर एफ येते. लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी सुद्धा ह्याला स्पेशल ऑपरेटर आपण म्हणू शकतो. कारण काय, पर्सेंटाइल नुसार काय होते, फक्त मॉड्युलो होऊ शकते. आणि ह्या ठिकाणी तो काय करायलाय, ह्या दिलेल्या मेमोरी अलोकेशनला तो काय करायलाय, स्विच करायलाय, अलोकेट करायलाय जे काही आउटपुट ऑपरेटर इथं टाकल्यानंतर. म्हणजे हे सिम्बॉल कशामध्ये डिफाइन करायलाय, तो कॅरेक्टर मध्ये डिफाइन करायलाय. लक्षात घ्या ऑपरेटरला. आता आपण आतापर्यंतचे पॉइंट्स कसे पाहिले होते, इंटिजर रिलेटेड पाहिले होते. आता हे कोणते पाहिले होते आपण, आता कॅरेक्टर रिलेटेड पाहिले. आपल्याला दरवेळेला काय करावं लागत होतं, फॉर्म्युल्यामध्ये काय बदल करावा लागत होता, ए इज इक्वल टू किंवा सी इज इक्वल टू ए प्लस बी. मग पुन्हा हे प्लस नको, मला मायनस पाहिजे, म्हणून तिथं प्रोग्राम मध्ये जाऊन पुन्हा आपल्याला बदल करून मायनस घ्यावं लागत होतं. नाही नाही, मला गुणाकार करायचा आहे म्हणून पुन्हा मग गुणाकार करावा लागत होता. नाही, मला भागाकार पाहिजे म्हणल्यानंतर तिथं जाऊन, म्हणजे दरवेळेस आपल्याला काय करावं लागत होतं, प्रोग्राम ओपन करून त्याच्यामध्ये ऑपरेटर्स आपल्याला मॅन्युअली बदल करावं लागत होते. त्यामुळे किती वेळ चालला होता आपला, म्हणजे तो स्टॅटिक प्रोग्राम झाला की नाही. आपल्याला कसा पाहिजे, तो डायनामिकली पाहिजे, म्हणजे युजरच्या वापरानुसार पाहिजे. कॅल्क्युलेटर मध्ये बेरीज वजाबाकीच दिले, फक्त गुणाकार आणि भागाकार दिले नाही. ते कॅल्क्युलेटर विकत घेईल का, युजर घेईल का ते कॅल्क्युलेटर विकत? नाही घेणार. त्याला आवश्यक काय आहे ती पूर्तता करणे काम कोणाचं आहे, आपलं काम आहे. तर ह्या ठिकाणी बघा, स्कॅन एफ कशासाठी वापरतात, युजर पासून इनपुट घेणे. आणि प्रिंट एफ काय करते, युजरला इन्स्ट्रक्शन देणे की ऑपरेटर टाका बाबा तुमच्याकडून. नंतर मग ह्या ठिकाणी तो ऑपरेटर टाकल्यानंतर हे 4 ऑपरेटर त्या ठिकाणी दिसले पाहिजेत, बर का. ह्याच्या व्यतिरिक्त त्याने जर दुसरा ऑपरेटर त्या ठिकाणी जर टाकलं तर त्याच्यासाठी सुद्धा रेस्ट्रिक्शन पाहिजे. नाही बाबा, तुम्ही ह्या 4 पैकीच टाका, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टाकू नका. यू हॅव चूजन रॉंग ऑपरेटर, तिथं सांगायला ते माहिती पाहिजे त्या ठिकाणी, बरं का. लक्षात घ्या, ऑपरेटर ह्या 4 ऑप्शनच्या ऐवजी मी 5वा वेगळाच दुसरा टाकलो, मॉड्युलो दिसायला काय ते ह्या ठिकाणी दिसना हला, पण मी ह्या ठिकाणी मॉड्युलो म्हणून एंटर द इनपुट ऑपरेटर म्हणून टाकलो मी. समजा त्या ठिकाणी ते ऑप्शन दिसायला पाहिजे की नाही, कंपॅरिझन करायला. म्हणजे युजर चुकीचा टाकायला का खरा टाकायला ऑपरेटर, ते सुद्धा व्हेरिफिकेशन साठी त्याच्याकडे ती लिस्ट पाहिजे. ह्या प्रोग्राम मध्ये ते दिलेलं नाही. बघा आता नंतर सांगतो. प्रिंट एफ एंटर द 2 ऑपरँड्स. बघा, ऑपरँड आणि ऑपकोड ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत 8085 च्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये. ऑपकोड आणि ऑपरँड. ऑपरँड काय करते बघा, N1 आणि N2 काय करायलाय तो, N1 N2 काय आहेत, डबल. डबल म्हणजे काय, इंटिजरचं व्हॅल्यूज त्यांनी काय केलं, डबल मध्ये घेतलेत. डबल घेतल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, किती स्पेस वाढली याची, 8 बाईट. स्पेस किती वाढली याची, 8 बाईट. 8 बाईट म्हणजे किती बीट, 64, बर का, 8 64. तर अशा पद्धतीने म्हणजे एक नंबर जरी मी टाकलो, 1 अधिक 1 असं जरी मी टाकलो, तर त्या 1 ची फोड त्यांनी बायनरी मध्ये कन्वर्ट करून घेताना किती मध्ये करून घेतात,
64 बीट मध्ये. किती? 64 बीट मध्ये. हे फार तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्याला शेवटी मग आपल्याला काय कधी कधी काय करावं लागते, ऍडिशन सबट्रॅक्शन करताना बीट वाईज साठी आपल्याला जावं लागते. बीट वाईज ऑपरेटर मध्ये जावं लागतं. बीट वाईज ऑपरेटर काय करते? बीट वाईज ऑपरेटर काय करते बघा, मी तुम्हाला आता सांगितलं काय, डबल मध्ये जर समजा मी जर व्हॅल्यू जर काढायला जर घेतली तर त्याच्यामध्ये मला काय करायचं की 1 अधिक 1 अशी एक सिंपल ऍडिशन मला करायची आहे. पण ह्या 1 ची फोड बायनरी मध्ये कशा पद्धतीने होईल? 0 0 0 0 0 0 अशा प्रकारे येऊन 63 वेळा 0 येऊन शेवटी 1 येते. 63 वेळा 0 येऊन शेवटी 1 येते. आणि पुन्हा हे अधिक 1 पुन्हा मग हे 64 वेळा 0 0 63 वेळा 0 0 येऊन अधिक 1 येऊन शेवटी उत्तर 2 येते. आणि म्हणजे 3 वेळा आपल्याला काय करावं लागेल, ह्याला इंटिजर व्हॅल्यूला म्हणजे डेसिमल व्हॅल्यूला बायनरी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला काय करावं लागेल, 64 ओळीचं काय करावं लागेल, त्याला लाईन करावं लागेल. मग ह्याच्यामध्ये वेळ चाललाय. 1 अधिक 1 फक्त 2 मला पाहिजे होतं. मग अशा वेळेला आपल्याला काय होईल, बीट वाईज ऑपरेटर आपल्याला म्हणजे बीट वाईज ऑपरेटर काय करते, ह्या 63 व्हॅल्यूचा तो विचार करत नाही. इथल्या दिलेल्या आता आपण LSB आणि हा काय आहे MSB, मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि लिस्ट सिग्निफिकंट बीट. म्हणजे काय, उजवीकडची पहिली व्हॅल्यू त्याला काय म्हणायचं, लिस्ट सिग्निफिकंट बीट, त्याला आपण एकक असे म्हणतो बरं का. तर ह्या बीट वाईज एवढ्याच बीटची मला बेरीज करायची असताना ह्या 63 दोन्ही किती झाले, 63 दोन्ही 63 टू ज किती झाले, कारण 1 अधिक 1 व्हायले ना कन्वर्जन. किती व्हायलेत? 126 बर का. 126 आणि पुन्हा उत्तर 2 आलं. ह्याचे पुन्हा 63 वेळा 0 राहून पुन्हा 1 0 येते ह्याच्यामध्ये. म्हणजे कन्वर्जन मेथडला किती वेळ चाललाय, 3 वेळा वेळ चाललाय. आणि पुन्हा घेतलेला ऑपरेटर त्याचं सुद्धा कन्वर्जन किती ह्याच्यामध्ये, 64 बीट मध्ये. म्हणजे सांगायचा उद्देश काय व्हायला की तुम्हाला इकडचंच बेरीज करत असताना तुम्हाला एवढी मोठी व्हॅल्यू घ्यायची गरज पडत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागते, बीट वाईज ऑपरेशन. फक्त बीट बदल करायचा. मला एवढ्याच बीटची बेरीज करायची असताना मी बाकीच्या शून्यांचा कशाला विचार करू. त्यासाठी हे कॅल्क्युलेशन कमीत कमी व्हावं यासाठी आपल्याला काय करावं लागतं, युजरलाच त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. तर 2 नंबर ह्या ठिकाणी गेले बघा. LF डबल घेतल्यामुळे काय केलं आता, LF आणि हे कशामध्ये घेतली व्हॅल्यू, फ्लोट मध्ये घेतली. म्हणून काय केलंय, F फ्लोट मध्ये व्हॅल्यू घेतलं तर त्याचा फायदा काय आहे, संख्या आपल्याला दशांश मध्ये मिळते. आपल्याला संख्या कशामध्ये मिळते, दशांश मध्ये मिळते. का घ्यायची गरज पडली, कारण भागाकारामध्ये काय आहे, संख्या पॉइंट मध्ये येतात. भागाकार करत असताना 3 भागिले 2 किती येते, 3 भागिले 2 किती येते व्हॅल्यू, 1.5. मग ते 0.5 दाखवण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये दाखवावं लागतात, दशांशामध्ये. मग त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागते, फ्लोट व्हॅल्यू. आता बघा इथून आपला सगळ्यात महत्वाचा पॉइंट चालू आहे, स्विच ऑपरेटर. बघा पहिले केस काय दिले, पॉझिटिव्ह. कशामध्ये दिली बघा, सिंगल अवतरण चिन्ह बरोबर ह्या ठिकाणी दिलंय. नंतर पुन्हा हे जर केस जर झालं तर काय बदल होईल बघा, N1 आणि N1 प्लस N2 प्रिंट F पर्सेंटाईल 1 LF प्लस पर्सेंटाईल डॉट 1 LF इज इक्वल टू पर्सेंटाईल 1 LF N1 N2 N1 प्लस N2. आणि नंतर काय व्हॅल्यू, ब्रेक. म्हणजे प्रोग्राम कसा लिहिला इथं ह्या ठिकाणी सांगा. दिलेली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये आली
दिलेली व्हॅल्यू ह्याच्यामध्ये आली, कुठं? ह्याचं कनेक्शन ह्याला, ऐकून घ्या, ह्याचं कनेक्शन इथे येणार, इथं जी N1 ची व्हॅल्यू टाकणार ती इथे येणार, N2 ची टाकणार ती इथे येणार, आणि ह्या दोघांची बेरीज जी आहे ती पुन्हा कुठे येणार? ह्या ठिकाणी येणार. बघा लक्षात घ्या. अजून एकदा सांगायलो, पहिली व्हॅल्यू ह्याला जोडलेली असणार, दुसरी व्हॅल्यू कॉमा देऊन ह्याला जोडलेली असणार, इथं येणार, कॉपी पेस्ट इथं होणार, आणि नंतर पुन्हा ह्या दोघांची बेरीज इथं येऊन ह्या ठिकाणी दिसणार. म्हणजे एकाच ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे? प्रिंट पण केलेलं आहे आणि इक्वेशन पण दिलेले आहेत आणि दिलेले नंबर्स कोणते आहेत हे पण दिलेलं आहे. नंतर दुसरी गोष्ट बघा, प्रत्येक ठिकाणी फक्त काय केलेलं आहे? मायनसचा साइन चेंजेस केलेला आहे, बाकी सगळं तुम्हाला काय दिसणार आहे? सिम्बॉल बदल केलेत, फक्त ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी चिन्ह बदल केलेले आहेत, पण बाकीचं स्टेटमेंट तुम्हाला काय दिसणार? इथं सेम दिसणार. बघा अजून एकदा चेक करा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. काही आहे प्रॉब्लेम याच्यामध्ये? हा प्रोग्राम लिहून घ्या, सिंपल कॅल्क्युलेटर.